जय भीम, जय हिंद. मी अमित कुमार रजनाळकर. सोलापूर लोकसभेची निवडणूक ही जाहीर झाली आणि अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत, जाहीर झालेले आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे जाहीर झाल्यानंतर आमदार प्रणिती शिंदेंनी त्यांच्या विरोधामध्ये टीकात्मक एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राला टीकात्मक उत्तर हे राम सातपुते यांच्याकडून मिळालं. सोलापूरच्या राजकारणामध्ये खासदारकीची आजपर्यंतची जेवढी निवडणुका वगैरे झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये कधी असं घडलेलं नव्हतं की टीकात्मकरित्या कुणी आपल्या प्रचाराची सुरुवात वगैरे केलेली असेल. हे पहिल्यांदाच घडतंय. सोलापूरला असं वाटायला लागलं की ही खासदारकीची निवडणूक आहे की पोस्ट ऑफिसची निवडणूक आहे. पत्रव्यवहार करून एकमेकांना उत्तर देणं करणं ही गोष्ट सोलापूरकरांना काही पटली नाही. एक सोलापूरचा नागरिक म्हणून आम्हाला असं वाटतं की जो उमेदवार प्रत्येक पक्षाकडून जाहीर होईल तो खासदारकीच्या निवडणुकीसाठी परिपक्व आहे का, त्याच्यात ती परिपक्वता आहे का, या दोन्ही सुद्धा विद्यमान आमदारांनी स्वतःच्या अपरिपक्वतेचं दर्शन या सोलापूरकरांना घडवलेलं आहे. असो, आमदार राम सातपुते हे जाहीर झाले. प्रणिती शिंदे यांनी पाठवलेल्या त्या पत्रामुळे, जाहीर केलेल्या त्या पत्रामुळे खवळलेले राम सातपुते हे सोलापूरमध्ये दाखल झाले. एका शांत असणाऱ्या पाण्याला यांनी खवळलं पत्र पाठवून. अशा प्रकारे ही गोष्ट घडलेली आहे. राम सातपुते आले. राम सातपुते आल्यानंतर त्यांनी विविध चौकांमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत टीका करतच एंट्री केलेली आहे, जी चुकीची वाटते. त्यांनी महापुरुषांना अभिवादन केलं. त्यानंतर प्रणिती शिंदेंच्या वडिलांवर म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देखील टीका केली. म्हणजे आता होणारी ही जी निवडणूक आहे ही सर्व टीकेवरच चालणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामध्ये आमदार राम सातपुते हे माळशिरस मतदारसंघाचे आमदार ते सोलापूरमध्ये दाखल झाले. पण मी उपरा नाही हे सिद्ध करण्याची त्यांची खटपट ही पहिल्या दिवशीपासून सुरू झालेली होती. सर्व महापुरुषांना त्यांनी अभिवादन केलं, चांगलं केलं. पण या सर्व धांदलीमध्ये ते संत रोहिदास महाराजांना विसरले. ते का बरं विसरले, कशामुळे विसरले, की ते विसरण्यामागं ते RSS मध्ये काम करतात किंवा बजरंग दलाशी संबंधित असतील किंवा अभाविप बरोबर संबंधित असतील किंवा भारतीय जनता युवा मोर्चाचे ते पदाधिकारी असतील किंवा ते भाजपचे आमदार असतील, याचा काही त्यांच्यावर दबाव आहे की काय असं वाटायला लागलेलं आहे. त्यांनी संत रोहिदास महाराजांना विसरून ही निवडणूक प्रक्रिया सुरू केलेली आहे असं एकंदरीत दिसून आलं. भाजपमध्ये गेलेल्या व्यक्तीला स्वतःचे संत महात्मे हे नकोसे वाटतात की काय, अशी असणारी परिस्थिती आज दिसते. हे चिंताजनक आहे. सोलापूरच्या राजकारणामध्ये आजपर्यंत कोणी वैयक्तिक टीका टिप्पणी केलेली नव्हती. मी स्वतः 2019ची सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढवली. माझ्या विरोधामध्ये बाबा मिस्त्री आणि सुभाष देशमुख हे उमेदवार होते. पण आम्ही तिघांनीही कुणावरही वैयक्तिकरित्या टीका टिप्पणी वगैरे केली नाही किंवा प्रचारामध्ये अशा गोष्टींचा वापर केला नाही. राजकारणामध्ये हे घडतंय आणि प्रचार अशा पद्धतीनं होतोय हे नक्कीच खेदजनक आहे, चिंताजनक आहे. या दोन्ही खासदारकीच्या उमेदवारांना यापुढे
भरपूर कष्ट घ्यावे लागणार आहेत. महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण, सोलापूरचं बदललेलं राजकारण, फुटलेले पक्ष, लोकांमधील नाराजी, या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा. आमदार राम सातपुते ज्या दिवशी इथं आले त्या दिवशी खासदारकीचं जे तिकीट मिळालेलं आहे त्या तिकिटाच्या आनंदामध्ये ते इतके होते की त्यांच्याकडे कोणते मुद्दे आहेत ते मुद्देच त्यांनी सांगितले नाहीत. ते जर आले असते आणि जर त्यांनी सोलापूरच्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोललं असतं, सोलापूरच्या शिक्षणाबद्दल बोललं असतं, बेरोजगारीबद्दल बोललं असतं, नवीन रोजगार तयार करण्याबद्दल बोललं असतं, स्मार्ट सिटीमध्ये जे काही चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याबद्दल बोललं असतं, तर एक परिपक्वतेचं दर्शन त्यांच्याकडून घडलं असतं. त्यांना आज पत्रकार विचारतायत, जिकडे जाईल तिकडे वेगळे वेगळे प्रश्न विचारतायत, तेव्हा ते त्यांचं उत्तर देत आहेत की आम्ही बेरोजगारीबद्दल बोलू किंवा याच्याबद्दल त्याच्याबद्दल. आल्या आल्या जर त्यांनी सोलापूरच्या पाणी पुरवठ्याबद्दल, उजनी धरणाबद्दल, जे उजनी धरण आज -36% एवढं खाली गेलेलं आहे, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एवढं कधीच खाली गेलेलं नव्हतं. जवळपास या मे आणि जून महिन्यामध्ये सोलापूरकरांना भरपूर भीषण अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्याबद्दल त्यांचं काय मत आहे किंवा त्यांच्या उपाययोजना काय आहेत, ते काय करू शकतात याबद्दल त्यांनी बोललं नाही. अक्कलकोट पर्यंत पाणी पुरवठा गेला पाहिजे, कारण अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ हा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि ते शेवटचं टोक आहे. तिथं पाण्याची उणीव अनेक वर्ष झालं सुरू आहे. तिथं पाणी कशा प्रकारे पोहोचवलं जाईल याबद्दल देखील त्यांनी काय बोललं नाही. भाजपने अपरिपक्व असा उमेदवार सोलापूर लोकसभेसाठी दिला आणि कशामुळे दिला हे कळालं नाही. भाजपकडे इतर देखील उमेदवार होते, पण एक सोलापूरचा नागरिक म्हणून आम्हाला अपेक्षा होती की यावेळेसचा खासदार जो आहे तो परिपक्व असेल, समंजस असेल. पण या दोन्ही गोष्टी दोन्ही उमेदवाराकडून अद्याप घडलेल्या नाहीत. त्यामुळे एक व्हिजन असणारा असा सोलापूरचा खासदार सोलापूरकरांना अपेक्षित होता, पण आज जाहीर झालेल्या एकाही उमेदवाराकडून तसं व्हिजन दिसत नाही, तसा संयम दिसत नाही आणि तशी परिपक्वता दिसत नाही. येता काळ हा सोलापूर लोकसभेसाठी कसा असेल काही सांगता येत नाही. तरी सुद्धा जाहीर झालेल्या उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय हिंद.